नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. अतिशय महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीनं छापे टाकलेले आहेत. कागल आणि पुण्यातल्या घरांवर हे छापे टाकण्यात आलेत. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी सुद्धा असल्याची माहिती मिळतेय. ईडीचे जवळपास 20 अधिकारी सकाळी 6 वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थानी पोहोचले. सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. गडहिंग्लज इथल्या अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही धाड पडल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान ईडीच्या या कारवाईनंतर मुश्रीफ समर्थकांनी ठिकठिकाणी बंद पुकारलाय. कोल्हापुरात तणावाचं वातावरण आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. ज्ञानेश्वर, कागल मधल्या मुश्रीफांच्या घरावर ही छापेमारी सध्या केली जातीये. ईडीचे 20 अधिकारी या ठिकाणी चौकशी करत असल्याचं समजतंय. सविस्तर या सगळ्या एकंदरीतच छापेमारी प्रकरणाबद्दल काय सांगता येईल ज्ञानेश्वर? सकाळी 6:30 वाजल्यापासून या छापेमारीला आहे ती सुरुवात झालेली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं 20 अधिकाऱ्यांचं पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्याला हसन मुश्रीफ साहेबांच्या घराकडे जाणारा हा निवासस्थानाकडे जाणारा फलक आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमले आहेत आणि ते या कारवाईचा निषेध आहे ते प्रामुख्याने करताना पाहायला मिळतात. त्यांच्या पुन्हा एकदा प्रतिक्रिया आपण जाणून घ्या. काय सांगाल, ही जी छापेमारी झाली त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? मुश्रीफ साहेब हे गोरगरिबांचे दैवत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात येऊन लाखो लोकांचे मोफत ऑपरेशन केलेलं. आज गर्दी जी बघायला असेल तर ती लाखो ऑपरेशन केलेल्यांची गर्दी आहे आणि हा जो कट केलेला आहे हा भाजपचा सूडबुद्धीने केलेला कट आहे. मुश्रीफ साहेबांना थांबवू शकत नाहीत म्हणून त्याची मी मात्र बदनामी करून त्यांना कुठेतरी थांबवायचा प्रयत्न करताय. पण आमचा साहेब हा वाघ आहे आणि वाघाची झेप ही सर्वात मोठीच असते आणि ती घेतल्या साहेब राहणार नाही. सर, तर मुश्रीफांच्यावरती जे आरोप होत आहेत त्या आरोपाकडे तुम्ही कसं बघताय? मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत ते प्रामुख्याने होताना पाहायला मिळतात. पूर्णपणे चुकीचे आरोप आहेत. जो माणूस गरिबांची झडतोय त्या माणसाबद्दल असे अपशब्द वापरणे चुकीचं आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. भाजप सरकारचा आम्ही निषेध करतो. अशी इथून पुढे ही कारवाई होऊ नये. मुश्रीफ साहेब, तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. काय सांगाल, एकूणच काय परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते? मुश्रीफ साहेब हे जिल्ह्याचे खंबीर नेते आहेत आणि मुश्रीफ साहेबांनी आजपर्यंत भाजपला आमच्या जिल्ह्यातून तडीपार केलेला आहे आणि भाजप हे मुश्रीफ साहेबांशी हेड टू हेड लढू शकत नाहीत म्हणताना हे गांडू पद्धतीनं असं सूडबुद्धीने कार्यकारी केलेलं ठिकाणी पाहायला गेलं तर कार्यकर्ते आहेत ते मुश्रीफांचे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. सूडबुद्धीनं राजकीय आकसातून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आहे तो कार्यकर्त्यांचा आहे. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या पद्धतीनं कार्यकर्ते आहेत ते जमा झाल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि कागल बंदचे आज हाक दिलेले, याशिवाय गडिंग्लज आणि मुरगुड बंद सुद्धा करून या कारवाईचा निषेध आहे ते हे सगळे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात. जसजसे कार्यकर्ते या ठिकाणी जमा होतील तसतसा कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात केलेला आहे. पोलीस बंदोबस्त वाढवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घराकडे जाणारा रस्ता आणि त्या ठिकाणची मी दृश्य दाखवतो. या ठिकाणी नेमकी कशा पद्धतीची परिस्थिती आहे. हा सगळा रस्ता आता बॅरिकेड लावून आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर कडक असा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केल्याचं आपल्याला दिसून येते. एकूणच पाहायला गेलं तर सकाळी आहे ते अत्यंत गोपनीय पद्धतीनं अधिकाऱ्यांचं पथक या ठिकाणी दाखल झालं आणि ही सगळी नागरी वस्ती आहे. या इथल्या लोकांना कोणालाही या ठिकाणी बाहेर येऊ दिलं जात नाही. बंदूकधारी पोलीस आहेत ते हसन मुश्रीफ यांच्या घराच्या ठिकाणी तैनात आहेत. एकूणच प्री प्लॅन असा छापा आहे तो ईडीच्या विभागाकडून या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. मात्र या छाप्यानंतर अधिकाऱ्यांच्या हाती काय लागतं हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी कडक असा बंदोबस्त आहे तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात मुश्रीफांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी जमा झालेत आणि त्यामुळे कागलमध्ये तणावाची परिस्थिती आणि छापेमारी सुरू आहे. जे विरोधी पक्षात आहेत, जे लढतायत, जे एका विचारधारेविरुद्ध आहे त्यांच्या बाबतीमध्ये गेल्या काही वर्षापासून अशा पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणांच्याकडून धाडी पडत आहे. आपण पाहिलं असेल अनेकांना अटकाही झाल्या देशभरामध्ये.
त्यात मीही होतो, अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांना तुरुंगात टाकण्याची भाषा काही लोकांनी केली होती भाजपच्या. खरं म्हणजे अशा प्रकारची भाषा भावना गवळी, यशवंत जाधव, इतर काही अनेक प्रमुख लोक जे आज सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या बाबतीतही झाली होती, त्यांना दिलासा मिळतो. आणि जे विरोधी पक्षात आहेत अशा प्रमुख लोकांवरती अशा प्रकारे दबावाचं राजकारण केलं जातं. मी राजकारणच म्हणतो हे. पण मला माहिती आहे की हसन मुश्रीफ हे एक लढवय्ये नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहेत आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत, आणि ते या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. सर, अपेक्षा होती की काल सुनावणी होईल, परंतु आता पुन्हा सुनावणी काल सुनावणी झाली. म्हणजे सुनावणी होईल असं जे म्हणतात असं नाही. काल सुप्रीम कोर्टामध्ये मी स्वतः होतो, मी पाहिलंय दोन्ही बाजूनी युक्तिवाद झालेला आहे. आणि त्यानंतर मग 14 फेब्रुवारी ही तारीख ठरली दोघांच्या संमतीनं. सुप्रीम कोर्टामध्ये कामाचा फार लोड असतो, तारखा देताना अशा प्रकारच्या तारखा मिळतात. त्यानंतर निवडणूक आयोगामध्ये सुद्धा 2 तास सुनावणी झाली, तिथे आम्ही उपस्थित होतो आणि त्या संदर्भातला निकाल लागू शकेल. पण आम्ही मागणी केली आहे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत इथे कोणताही निर्णय घेऊ नये. कारण ज्या प्रकारे अशा प्रकारच्या स्वतंत्र म्हणून घेणाऱ्या स्वायत्त संस्थांवर आज जे राजकीय दबाव आहेत ते ताणतणाव आम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पक्षपात किंवा निष्पक्षपात काय असतो हे आम्हाला त्या घटनेच्या खुर्चीवर बसणाऱ्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर आम्हाला स्पष्ट दिसतो. अनेकदा देशाचं वातावरण हे निर्मळ किंवा स्वच्छ राहिलेलं नाही राजकीय दृष्ट्या. राज ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली कोणी? आहे. राज ठाकरे यांनी मग देवेंद्र हातात फडणवीसांची भेट हो, मग त्यात प्रश्न विचारण्यासारखं काय? एकीकडे राज ठाकरेंकडून त्याच्या मनसेकडून बोललं अवघ्या जातं काही की तास आधी अदानी यांची पण भेट झालेली. बघा, त्याच्यावरती काय फार चर्चा करण्याची गरज नाही. तो हा काय प्रश्न नाही. 14 तारीख को सुनाई होगी. अब 3 टुकड़े का उल्लेख किया केलेलं आहे आज सामनाच्या. 14 तारीख को जो सुनवाई है, कल सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस और उनके घटनापीठ के सामने जो सुनवाई हुई, उसके बाद 14 तारीख पर सुप्रीम कोर्ट ने कहा है कि अब 14 तारीख से ये जो पूरा प्रकरण है वो सुना जाएगा. अब उसमें रुकावट नहीं आएगी और बाद में निर्णय हो जाएगा. भाजप याच्यावरती लक्ष मोहन वेधलेलं आहे. मोहन भागवत ने कहा है कुटीरांपर्यंत गंगा कि इस्लाम को हिंदुस्तान में इस्लाम को कोई खतरा नहीं है और मुसलमान बघा, जरा तुम्ही ठरवा प्रश्न एका वेळेला किती विचारायचे. हां, मोहन भागवत ने कहा है इस्लाम को कोई खतरा नहीं है और मुसलमानों को डरने की जरूरत नहीं हिंदुस्तान में. अच्छी बात है. मैं भागवत जी के इस बयान का स्वागत करता हूं. हम भी ये कहते हैं ये देश में 20 करोड़ से भी ज़्यादा आबादी मुसलमानों की है और भी धर्मों के लोग रहते हैं. अगर चुनाव जीतने के लिए, राजनीति करने के लिए आप बार बार हिंदू मुसलमान करते रहोगे, यही फसाद, यही झगड़े करते रहेंगे, तो देश फिर एक बार टूट जाएगा. फिर एक बार विभाजन की स्थिति पैदा होगी. लोगों के मन में डर पैदा करके आप ज़्यादा दिन राजनीति नहीं कर सकते. अगर ये हमारे मार्गदर्शक नेता मोहन भागवत जी ने बात सामने रखी है तो भारतीय जनता पार्टी के नेताओं ने भी उसके ऊपर गौर करना चाहिए. हसन मुश्रीफ के घर पे सर ईडी की रेड हुई है, क्या कहेंगे एनसीपी के नेता? देखिए, तो अपोजिशन में है, जो विपक्ष में उस प्रकार की उनके ऊपर उस तरह के रेड्स होना कोई नई बात या बड़ी बात नहीं है. हम भी उस संकट से गुजर चुके हैं. हसन मुश्रीफ एक संघर्ष करने वाले, लड़ने वाले नेता है. उस संकट से भी बाहर निकल जाएंगे. सामनामध्ये 3 तुकड्याचा उल्लेख केला होता. सर, सामनाच्या अग्रलेखामध्ये 3 तुकडे करण्याचा मनसुबा होता आणि फुटेरांपर्यंत गंगा पोहोचली. मग स्पष्ट म्हटलं आहे मी त्याच्यामध्ये, काही नवीन नाही ना. तुम्ही मूळ प्रश्नाला बगल देताय. भारतीय जनता पक्षाचे नेते
देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात गिरीश महाजन यांनी जळगावात मुख्यमंत्र्यांसमोर एक विधान केलं. त्याच्यावर सामनाने म्हटलेलं आहे. महाजन काय म्हणाले की शिवसेना फोडणं हे आमचं मिशन होतं, ते आम्ही पूर्ण केलं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि हे विधान मुख्यमंत्र्यांसमोर केलं. हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे शिवसेना आम्ही पक्षातून बाहेर पडलो ते महाविकास आघाडीमुळे. आम्ही पक्षातून बाहेर पडलो याला कारण राष्ट्रवादी किंवा शरद पवार हा जो दावा वारंवार केला जातोय फुटे गटाकडून, त्याच्यावर गिरीश महाजन यांनी पडदा टाकला आणि शिवसेना आम्ही फोडली. शिवसेना भाजपला फोडायचीच होती. शिवसेना फोडल्याशिवाय महाराष्ट्राचे 3 तुकडे करता येणार नाहीत. महाराष्ट्र तोडण्यामध्ये शिवसेनेचा अडथळा असेल असंच गिरीश महाजन यांना सुचवायचं होतं. पण मी गिरीश महाजन यांचे आभार मानतो की भारतीय जनता पक्षातल्या एका नेत्यानं सत्य सांगितलं की शिवसेना कोणी आणि का फोडली. चला. 19 तारखेला नरेंद्र मोदींचा दौरा आहे. संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केलेलं आहे. विरोधकांवर सूडबुद्धीनं कारवाई होत असल्याचं संजय राऊत म्हणतायत. दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतो सध्या हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत. मुश्रीफ यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. याच संदर्भातली आणखीन एक पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. कोल्हापूरसह हसन मुश्रीफ यांचे भागीदार सुद्धा आता ईडीच्या रडारवर आलेले आहेत. पुण्यातल्या ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर सुद्धा ईडीनं छापे टाकलेत. कोरेगाव पार्क आणि गणेश खिंड रस्त्यावर ईडीकडून कारवाई केली जातीये. चंद्रकांत गायकवाड हे हसन मुश्रीफ यांचे भागीदार आहेत. फक्त मुश्रीफ यांच्याच निवासस्थानांवर नाही तर त्यांच्या भागीदारांच्या मालमत्तांवर देखील आता छापा पडत असल्याचं दिसतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत गायकवाड यांच्या कोरेगाव पार्क आणि गणेश खिंड रोड या मालमत्तांवर देखील छापेमारी होत असल्याचं समजतंय. काय नेमकी याबद्दलची अपडेट? हो, अगदी बरोबर. ब्रिक्स इंडिया नावाची त्यांची कंपनी आहे. ते हसन मुश्रीफ यांचे भागीदार आहेत. त्यांनाही ईडीने अगदी जाम केलेलं आहे. सगळं बाजून सगळे त्यांचे मालमत्ता जे आहेत, ब्रिक्स इंडिया कंपनीचं ऑफिस असेल, फ्लॅट असेल किंवा इतर आणखी संपत्ती, त्याच्यावर टाच आणलेली आहे आणि त्याची सगळी चौकशी आणि तपासणी सुरू आहे. थोडक्यात हसन मुश्रीफ यांची ईडीने आता चोहो बाजूने कोंडी केली असं म्हणता येईल. सकाळपासून आपण बघितलं तिकडे कोल्हापूर असेल, तिकडे आणखीन आता इकडे पुण्यातल्या तर 3-4 मालमत्तांची छापेमारीची माहिती समोर येते. त्यांचे नातेवाईक असतील किंवा त्यांचे भागीदार असतील, चोहो बाजूने आता हसन मुश्रीफ यांची कोंडी झालेली ईडीकडनं हे स्पष्ट आहे. चंद्रकांत, पुण्यामधल्या आणखी काही ठिकाणी ही छापेमारी होतीये का? काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? हो, एक एमएनआर पार्क मध्ये एक प्रॉपर्टी आहे हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित. नंतर इकडं म्यूज इंडिया म्हणून इकडे कोंडवा भागात आहे फ्लॅट. तिथेही नातेवाईक राहतात त्यांचे. तिथेही तपासणी केलेली ईडीने अशी माहिती मिळते. पण तिथली तपासणी पूर्ण झाली. आता तिथं काही नाही, सकाळी येऊन गेलेत. कारण राहत्या घरात छापेमारी काय करणार असाही विषय असतो ना. तिथे येऊन तपासणी करून पाहून निघून जातात. पण बाकीच्या ठिकाणी जे ऑफिसेस आहेत तिथं मात्र छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळते. बर, चंद्रकांत धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीचे छापे पडलेले आहेत. त्यांचे जे भागीदार आहेत त्यांच्या मालमत्तांवर देखील ईडीकडून छापेमारी सुरू आहे. चंद्रकांत गायकवाड जे मुश्रीफ यांचे भागीदार आहेत त्यांच्या कोरेगाव पार्क आणि गणेश खिंड रस्त्यावरच्या मालमत्तांवर छापेमारी होत असल्याचं समजतंय. आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. अतुल लोंढे देखील या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. अतुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी ईडीकडून केली जात असल्याचं समजतंय. आपली पहिली प्रतिक्रिया? की सगळ्या ह्या जे छापे आहेत हे शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांवरच काय, शेतकरी जो आहे तो या साखर कारखान्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये समृद्ध झाला. गेल्या काही काळामध्ये विशिष्ट पद्धतीनं एक
कॉर्पोरेशन डिपार्टमेंट म्हणजे सहकार विभाग जो आहे तो राज्याचा विषय असतानाही केंद्रामध्ये त्याचं मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे. हे टार्गेट करणं सुरू आहे शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांना. म्हणजे ऊसाचा शेतकरी जो आहे आणि बहुजन या लोकांना अडचणीत आणण्याचा हा कार्यक्रम जो आहे तो स्पष्टपणे दिसतो आहे. जर अनुभव नसलेल्या व्यक्तीला साखर कारखाना विकला असा आरोप असेल साखर कारखान्याच्या संदर्भात, तर मग राफेल सारख्या एवढ्या टेक्निकल फायटर जेटचा कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी कागदाचं विमान बनवलं नाही अशा अंबानीला देत असताना काय आरोप होत नाहीत? हे जेव्हा रेड्स होतात आणि हे लोक जेव्हा बीजेपीमध्ये जातात त्यानंतर हे किरीट सोमय्या का गप्प बसतात? दरवेळेस सांगतात की आम्ही कागदपत्रांनी दिलेलं आहे, कागदपत्रांनी आम्ही सांगितलेलं आहे, आम्ही पुराव्यानिशी बोलतो आहे. मग आता कुठे गेले पुरावे? भावना गवळीचं काय झालं? सरदेसाईचं काय झालं? हे सगळे तिथे गेल्यानंतर असे अनेक केसेस आहेत. हे सगळे बीजेपीमध्ये गेल्यानंतर किरीट सोमय्या चुप का राहतात? सुपाऱ्या घेतात का या देशाच्या बहुजनांच्या विरोधातल्या आणि शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांच्या सुपाऱ्या घेतात का किरीट सोमय्या? बर, हा मूळ प्रश्न उपस्थित होता. याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. सहकार चळवळ महाराष्ट्रातली संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप करत आहे. यांना बहुजन लोकांना जी सत्ता मिळाली जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभेमध्ये ह्यांना नको आहे. 4 पैसा शेतकऱ्यांना बहुजनांना मिळतो तो ह्यांना नको आहे हे स्पष्टपणे समोर येत आहे. बरं, ठीक आहे अतुलजी, मुद्दा कळला आपला. धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. यानंतर आपण महेश तपासे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. सर्वे आरोप हे राजकीयरित्या प्रेरित आहे. हसन मुश्रीफ सारख्या एका चांगल्या नेत्याला अडचणीत आणण्याचं काम कट आणि कारस्थान हे भारतीय जनता पार्टी करत आहे. ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवर खोटे आरोप झाले, संजय राऊतांवर आरोप झाले, तशाच प्रकारचे आरोप हसन मुश्रीफांवर देखील करण्यात येत आहे. परंतु न्यायदेवतेच्या माध्यमातून ह्याच्यावर पूर्णपणे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अशी आमची धारणा आहे. जे विरोधी पक्षात आहेत अशा प्रमुख लोकांवरती अशा प्रकारे दबावाचं राजकारण केलं जातं. मी राजकारणच म्हणतो हे. पण मला माहिती आहे की हसन मुश्रीफ हे एक लढवय्ये नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहेत आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत आणि ते या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके कोणते आरोप आहेत आपण बघूया. आपण बघतो ही दृश्य सध्या कोल्हापुरातल्या कागल इथली ही दृश्य आहेत हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानाबाहेरची. कारण त्यांच्या निवासस्थानाबाहेर मुश्रीफ यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमलेले आहेत. आक्रमकपणे ते घोषणाबाजी करत असल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं. पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. मात्र मुश्रीफ यांच्या निवासस्थानी जी छापेमारी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आता अतिशय आक्रमक झाल्याचं आपण पाहतो आहोत. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. ज्ञानेश्वर, मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय, काय सांगता येईल याबद्दल? या ठिकाणी पाहायला गेलं तर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना संताप आहे तो अनावर झालेला या कारवाईचा विरोध करत हसन मुश्रीफ यांचे समर्थक आहेत ते आक्रमक झालेले. त्यांनी मुश्रीफांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न आहे केलेला आहे. या ठिकाणी पोलिसांची झटापट त्यांच्यातून या ठिकाणी पुढे बॅरिकेड उचलून लावत हे सगळे कार्यकर्ते हसन मुश्रीफ यांच्या घराकडे जाण्याचा आहे तो प्रयत्न करताना पाहायला मिळतात. मात्र पोलिसांनी त्यांना या ठिकाणी रोखून धरलेले. या ठिकाणी पाहायला गेलं तर या सगळ्या कार्यकर्त्यांच्या एकूणच संतप्त प्रतिक्रिया आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला. तुम्ही बॅरिकेड तोडून तिकडे जाते काय बरं? हसन मुश्रीफांवर आमचं प्रेम आहे. हसन मुश्रीफ साहेबांचं जे घरात आहे त्या व्यक्ती त्यांना आमची गरज आहे त्यासाठी आम्ही जात आहोत. बाकी आम्हाला कुठल्या पोलीस यंत्रणेला किंवा कुणाला त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. आमचं हसन मुश्रीफ आमचं संरक्षण करतात. त्यांच्या घरापर्यंत तुम्ही जाणारच? हो जाणार. काय होईल आम्ही घरापर्यंत त्यांच्या जाणार साहेबांच्या भाजपने षडयंत्र रचलेला आहे.
राहिली एकतर्फी षडयंत्र रचून मुद्दाम कारवाई केलेली आहे. काय सांगाल, बॅरिकेड तोडून कार्यकर्ते इथपर्यंत जात आहेत? आम्ही आज जाणार आहे साहेबांच्या इथं, कारण ईडीची कारवाई सकाळी 6:30 केल्या कुणाला माहित नसताना, तरी मी आत घुसून त्यांच्या साहेबांच्या इथं जाणार आहे आम्ही. या ठिकाणी पाहायला गेलं तर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, संतप्त झालेले आहेत आणि ते आतमध्ये जाण्यावरती ठाम आहेत, त्यांच्या घराकडे जाण्यावरती ठाम आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी पाहायला गेलं तर तणावाची परिस्थिती आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतात. पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना थुकून धरताना आपल्याला दिसून येते. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी आक्रमक रूप असं धारण या ठिकाणी केलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, वातावरण निर्माण झालं होतं. हे बॅरिकेड तोडून हे सगळे कार्यकर्ते आहेत ते आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत. मुश्रीफ साहेबांना आमची गरज आहे त्यामुळे आणि आम्ही तिथं जाऊ आणि या कारवाईला विरोध करू अशा पद्धतीचा पवित्र आहे तो त्यांनी घेतलेला आहे. काही वरिष्ठ नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते या सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र दुसऱ्या बाजूला या ठिकाणी हसन मुश्रीफ यांचे जे समर्थक आहेत प्रकाश गाडेकर, त्यांच्या घरावरती सुद्धा आता ईडीने छापे टाकल्याची माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना सुद्धा आता या ईडीच्या रडारवरती यावं लागलंय. त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते आहेत त्याचे संतप्त झाल्याचं पाहायला मिळतात आणि आता या ठिकाणी पाहायला गेलं तर ठिय्या त्यांनी या सगळ्या प्रकारानंतर या ठिकाणी मांडलेला आहे. मुश्रीफांच्या घराकडे जो रस्ता जातोय त्या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या मारलेला आहे आणि आक्रमक असे रूप आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी पाहायला मिळते. मुश्रीफ यांच्यावरती झालेली जी कारवाई आहे ती चुकीच्या पद्धतीची आहे आणि आम्ही या कारवाईच्या निषेधार्थ आहे तर रस्त्यावरती उतरल्याचा पवित्र आहे तो या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि जर ही कारवाई मागे घेतली नाही किंवा राजकीय पक्षापोटी ही जर कारवाई अशी सुरू राहिली तर कोल्हापूर सुद्धा बंद करू अशा पद्धतीचा पवित्र आहे तो कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे कागल शहरामध्ये सध्या आहे ती तणावाची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आणि या सगळ्या मार्गावरती हसन मुश्रीफांच्या घराच्या परिसरामध्ये कडक असा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. ज्ञानेश्वर, कोल्हापुरात आणखी किती ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याचं समजतंय. आपण प्रकाश गाडेकर यांच्या संदर्भातल्या छापेमारीचा देखील उल्लेख आत्ताच केला. काय नेमकी या संदर्भातली माहिती समोर येते? कागल इथल्या घरावरती छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती होती, त्यानुसार या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. मात्र मुश्रीफ यांचे समर्थक प्रकाश गाडेकर यांच्या सांगाव इथल्या रोडवरतील घरावरती सुद्धा ही छापेमारी आता सुरू असल्याची माहिती पुढे येते. त्यामुळे मुश्रीफांच्या समर्थकांच्यावरती सुद्धा ही छापेमारी सुरू आहे. प्रकाश गाडेकर यांचा ब्रिक्स इंडिया कंपनीशी काय संबंध आहे हे सुद्धा आता ईडी तपासताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडे सुद्धा या संदर्भातली काही कागदपत्र उपलब्ध आहेत का त्याची पडताळणी आहे ती ईडीचं पथक करताना पाहायला मिळते. त्यामुळे कोल्हापुरात सध्या ह्या 2 ठिकाणी छापेमारी सुरू आहे आणि गडिंग्लज मधला जो कारखाना आहे त्या कारखान्याच्या अनुषंगाने कारखाना स्थळावरती सुद्धा ईडीचं पथक रवाना झाल्याची माहिती मिळते. मात्र सध्या या ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची अधिकृत दुजोर आहे तो मिळताना पाहायला मिळत नाही. मात्र एकूणच सध्या 2 ठिकाणी छापेमारी सुरू असलेला त्या गोष्टीला दुजोर आहे तो मिळालेला आहे आणि कार्यकर्ते मुश्रीफांचे आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमकपणे आता या ठिकाणी आपला संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात. अत्यंत आक्रमक हे कार्यकर्त्यांचं रूप आहे ते पाहायला मिळतात आणि या कारवाईचा विरोध आहे तो करताना पाहतात आणि कारवाईच्या निषेधार्थ हे सगळे आता रस्त्यावरती उतरलेले आहेत. या कारवाईची माहिती मिळेल तसा हा जमाव आहे तो वाढताना पाहायला मिळते. पोलीस बंदोबस्त आहे तो त्या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी वाढवताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र एकूणच कार्यकर्ते आहेत ते मुश्रीफांच्या घराकडे जाण्यावरती ठाम आहेत. त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अत्यंत कार्यकर्ते हे आक्रमक आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बरं ज्ञानेश्वर, या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा आक्रमकपणा आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय. पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे. एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते या संदर्भातली, ती आपण बघूया. कोल्हापूरसह हसन मुश्रीफ यांचे भागीदार सुद्धा आता ईडीच्या रडारवर आलेले आहेत. त्याच संदर्भातली ही पुढची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो. पुण्यातल्या ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर सुद्धा ईडीनं छापेमारी केल्याचं समोर येत आहे. कोरेगाव पार्क आणि गणेश खिंड रस्त्यावरच्या मालमत्तांवर ईडीकडून ही कारवाई करण्यात येते. चंद्रकांत गायकवाड हे हसन मुश्रीफ यांचे भागीदार आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, काय नेमकी माहिती? हो, आता इथं छापेमारी सुरू आहे. वरती कुणालाही सोडलं जात नाही. 4थ्या मजल्यावरती याचं फ्लॅट आहे त्या ब्रिक्स इंडिया कंपनीचा. इथं खाली पार्टी पण आहे त्यांची आणि तिथंही सगळी छापेमारी सुरू आहे. आपल्याला चंद्रकांत गायकवाड हे हसन मुश्रीफ यांचे पार्टनर आहेत, भागीदार आहेत व्यवसायामध्ये, व्यावसायिक पार्टनर आहेत ते. त्यांच्यामध्ये थोडक्यात हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवरच कारवाई छापेमारी सुरू नाही तर त्यांचे भागीदार
यांच्यावरही कारवाई सुरू झाली. त्याचाच तिथं आता हे वेस्टर्न कोर्ट म्हणून बिल्डिंग आहे गणेश खिंड एरियामध्ये आणि तिथं ही सगळी कारवाई सुरू आहे. आता या कारवाईमध्ये नेमकं काय काय ते जप्त करतायत ते पाहावं लागेल. पण एकूण जे साखर कारखान्याचा घोटाळा हसन मुश्रीफचा तिथून किरीट सोमय्यांनी केलेले आरोप आणि त्यानंतरची ही चौकशी आणि थेट त्यांच्या नातेवाईक किंवा त्यांचे भागीदार असं सगळीकडेच ही सगळी कारवाई छापेमारी सुरू झाल्यामुळं आता चोबाजूने हसन मुश्रीफ यांची कोंडी झालेली असं जिथं म्हणावं लागेल. बर चंद्रकांत, पुण्यामध्ये एकूण किती ठिकाणी कारवाई सुरू आहे? पुण्यामध्ये एकूण 4 ठिकाणी कारवाई सुरू आहे. 4 ठिकाणी एक कोंढवामध्ये म्युक्स इंडिया म्हणून सोसायटी आहे आणि दुसरे अॅमनोरा पार्क, नंतर इकडं मोदी बागेच्या बाजूला एक त्यांचं ऑफिस आहे आणि इथं ही चौथी जी आपण ही वेस्टर्न ही जी बिल्डिंग बघतो ह्या इथं वरती चौथ्या मजल्यावरती कारवाई सुरू आहे. बर आणि चंद्रकांत, या व्यतिरिक्त कोल्हापुरात खूप मोठ्या प्रमाणात मुश्रीफ यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पुण्यामध्ये असा प्रकार होऊ नये यासाठी पुणे पोलीस नेमकी काही खबरदारी घेत आहेत का? नाही, इथं पोलीस बंदोबस्त वगैरे काही नाहीये. कारण अनेकांना माहीतच नाही इथं कारवाई सुरू आहे ती. म्हणजे आत्ता ह्या सगळ्या बातम्या सुरू झाल्यानंतर आपण दाखवल्यानंतर लोकांना कळतंय की कारण सकाळ सकाळी सगळ्या कारवाई सुरू झाल्यात आणि वरती यायला त्यांनी बंद केलेली आहे. ही सगळ्यात मोठी अडचण येतली. बर आणि पुण्यातली जे कोल्हापुरात चित्र आहे की कार्यकर्ते जमा झालेत याच्या समोर, ते इथं अजिबात नाही. बर पुण्यातली ही जी कारवाई आहे जी 4 ठिकाणी सुरू असल्याचं आपण मगाशी सांगितलं, ही किती वेळ चालणार आहे? काही ठिकाणची कारवाई संपली आहे का? ईडी अधिकाऱ्यांच्या हातात काही गोष्टी लागल्या आहेत का? कागदपत्र काही समोर येत आहेत का? काय नेमकं या तपासादरम्यान समोर आलेलं आहे? चंद्रकांत, त्याबद्दल काय सांगाल? मी आता तेच तुला व्हिज्युअलच दाखवतो. ही जिथं जी कारवाई सुरू आहे फ्लॅट नंबरची तिथूनच ही सगळी अजून तरी ईडीने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. इथं 14 हे बघ ब्रिक्स इंडिया लिमिटेड प्रायव्हेट, इथं हा तो फ्लॅट आहे 403 नंबरचा. तिथं ही कारवाई सुरू आहे. वरती जायला मनाई केलेली आहे पोलिस, इथल्या सोसायटी धारक आणि इथल्या हे सगळ्या लोकांनी वरती कोणालाही सोडलं जात नाही. पण इथं कारवाई सुरू आहे ही मात्र कन्फर्म माहिती आहे. बर चंद्रकांत, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं आम्ही सातत्यानं जाणून घेणारच आहोत. आपण कोल्हापूर मधली दृश्य देखील आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत, ज्या ठिकाणी हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या देखील दिलेला आहे. पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि इथं जोरदार घोषणाबाजी मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांकडनं सध्या सुरू असल्याचं दिसतंय. पुण्यामध्ये देखील मुश्रीफ यांच्या भागीदारांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी केली जात असल्याचं समोर आलेलं आहे. ईडीकडून या संदर्भातली अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण पुण्यामध्ये एकूण 4 ठिकाणी ही ईडीकडून कारवाई सुरू असल्याचं समजतंय. आपण पाहतो ही दृश्य, कागलमधली ही दृश्य आहेत. मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे. हो ठीक आहे. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. ज्ञानेश्वर, मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय, घोषणाबाजी केली जाते. या ठिकाणी पाहायला गेलं तर कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत आणि भाजप सरकारचा आणि प्रामुख्याने किरीट सोमय्या यांचा या ठिकाणी निषेध ते करताना या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर हे सगळे कार्यकर्ते आहेत ते हसन मुश्रीफ यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना या ठिकाणी पोलिसांनी थुकवून धरलेले. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? असं किती जरी तुम्ही मुश्रीफ साहेबांचं आणलं तरी जे गोरगरीब जनता कोल्हापूरची नाही तर सर्व महाराष्ट्राची त्यांच्या पाठीमागे आहे. असं किती तुम्ही करा, येत्या विधानसभेला ह्याच्या दाम दुप्पटीने जर नाही वसूल केलं तर कोल्हापूर त्यांचा डिपॉझिट जप्त करतो. हे भाजपला आमचा इशारा आहे. किरीट सोमय्यांचा सुद्धा तुम्ही निषेध करताय? होय, किरीट सोमय्या सगळा तो भाजपचा गडी आहे. तो
आणि त्यामुळे ते सगळी यंत्रणा देणे भाजपची लोक करतात ही यंत्रणा लावून. मुश्रीफ साहेब गोरगरिबांची कामं करतात. 700 मंदिरे बांधलेत मुश्रीफ साहेबांनी आणि भाजपचं रडीचं नाव खेळत आहे. हिंमत असेल ते काय सांगाल, काय प्रतिक्रिया? एवढी जर यांच्यात हिंमत असेल ना तर हिने मैदानात उतरायचं, असं पाठवण वार करायचं नाही. मैदानात उतरून बघा आपण कुस्ती खेळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या अनिलराव देशमुख साहेब असू द्या, परत आमचे हसन मुश्रीफ साहेब असू द्या, मागच्या वेळी सुद्धा ईडीची धार यांनी पण टाकली होती. त्यावेळी यांच्याजवळ काय सापडलं? सरकार पूर्णपणे रड्डीचा डाव खेळत आहे. या जिल्ह्यातून पूर्णपणे भाजप सरकार पूर्णपणे हातभार आहे. मुश्रीफ एके मुश्रीफ होणार, फक्त मुश्रीफ आणि मुश्रीफ. पण तुम्ही किरीट सोमय्या यांचा का निषेध करताय? कारण भाजपच्या नेत्याने जे कारवाई केलेली आहे पूर्णपणे आम्हाला खात्री आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. आणखीन काही कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तणावाची परिस्थिती आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. मुश्रीफचे जे समर्थक आहेत ते भैया माने ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची या संदर्भातली काय परिस्थिती आहे ती आपण- हे कार्यकर्ते आता आतमध्ये फिरताना पाहायला मिळतात. मुश्रीफांच्या घराकडे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत ते मुश्रीफांच्या घराकडे चाल करून जातात. या ठिकाणी पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जिथं छापेमारी सुरू आहे त्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आता घुसलेले आहेत आणि तणावाची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मुश्रीफांचे घर काही अंतरावर पुढच्या बाजूला मुश्रीफांचे घर या ठिकाणी काही अंतरावरती आहे आणि कार्यकर्ते आक्रमक आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत या ठिकाणी पाहायला गेलं तर हसन मुश्रीफ यांचं हे घर आहे आणि या घराच्या ठिकाणीच या ठिकाणी आपण बघू शकतो की ही छापेमारी सुरू आहे आणि काही अधिकारी सुद्धा आपल्याला हे दिसतात. काही एक्सक्लुझिव्ह फुटेज मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी पाहायला गेलं तर अधिकारी या ठिकाणी पाहायला मिळतात. बंदूकधारी पोलीस आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि हे सगळे अधिकारी या ठिकाणी पाहायला गेलं तर घरातली मी दृश्य दाखवते. घरामध्ये आतमध्ये काय परिस्थिती आहे ही या ठिकाणी साहेब आतमध्ये कशा पद्धतीने छापेमारी सुरू आहे, कोण कोण आहे? चौकशी चालू आहे त्यांच्या पद्धतीने चालू आहे. बघूया काय आतमध्ये किती अधिकारी आहेत, काय करतायत? आपण सगळे चालू आहे त्यांचं, बघू आपण. काका किती अधिकारी आहेत आतमध्ये, काय सुरू आहे सध्या? या ठिकाणी पाहायला गेलं तर न्यूज 18 लोकमत अगदी मुश्रीफांच्या घराच्या इथं पोहोचलेलं आहे. हसन मुश्रीफांचं हे घर आहे आणि या घरामध्ये सध्या आतमध्ये आहे ते छापेमारी सुरू आहे. या ठिकाणी बंदूकधारी पोलीस आहेत ते तैनात असले तरी या ठिकाणी पाहायला गेलं तर तणावाची परिस्थिती पाहायला मिळते. या सगळ्या घराच्या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते. इथल्या काही नागरिकांशी सुद्धा आपण संवाद साधूया. साधारण हे अधिकारी कधी आलेत, काय सांगितलं जाते? काय मला झोपलेलं आता उठलं बाबा. तुम्हाला बाहेर पडू दिलं जाते का नाही? दुकानात तेवढं जाऊन आलो मी. या ठिकाणी पाहायला गेलं तर हसन मुश्रीफ यांचं हे घर आहे आणि या ठिकाणी हे अधिकारी आहेत ते या ठिकाणी कशा पद्धतीने कारवाई सुरू आहे? नाही काय नाही, त्यांचं काम आहे. आम्ही पूर्ण शासकीय यंत्रणा सहकार्य करत आहे. उगाच इथं जादा हे करू नका. मुश्रीफ साहेब साधारण कुठे आहेत, काय आहेत? साहेब मुंबईत आहे आणि मी बाकीच्या कार्यकर्त्यांना पण अपील करीन की त्यांनी संयम पाळावा आणि इथून निघून जावं. साहेब तुमचं नाव काय आणि हसन मुश्रीफ साहेबांशी आपलं संबंधित नातं काय? मी आबिद मुश्रीफ साहेबांचा 2 नंबरचा मुलगा. चल या ठिकाणी पाहायला गेलं तर आबिद मुश्रीफ हे मुश्रीफांचे 2 नंबरचे मुलगा आहेत आणि ते या ठिकाणी माहिती देत होते की आतमध्ये आहेत ती छापेमारी सुरू आहे आणि कार्यकर्त्यांना त्यांनी शांततेचं आव्हान आहे ते केलेलं आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर एक्सक्लुझिव्ह अशी प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि या ठिकाणी मोठा जमाव आहे तो या ठिकाणी जमलेला आहे आणि तो आक्रमकपणे या ठिकाणी या सगळ्या छापेमारीचा निषेध आहे तो या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसून येतोय. कुमक आता मागवली जाणार आहे का? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ज्ञानेश्वर यांच्याशी संपर्क तुटलाय आपला. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र काही वेळापूर्वी आपण बघितलं हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले होते. त्यांनी पोलिसांचं जे बॅरिकेडिंग होतं ते पार करून आतमध्ये प्रवेश केला आणि मुश्रीफ यांच्या निवासस्थानाकडे काही कार्यकर्ते धावत देखील गेलेले होते. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखलं. त्यांना परत आता बाहेर
जायला सांगितलं जातंय. आपण त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर पाहतो आहोत. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं दिसतंय. स्वतः हसन मुश्रीफ यांच्या मुलांनी देखील कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी तिथून परत जावं. सगळ्या यंत्रणांना सहकार्य केलं जातंय. मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते जमलेले होते. या अनुषंगानं त्यांनी हे आवाहन केलेलं आहे. आपण ही दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थानाबाहेर मुश्रीफांचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं जमा झालेले होते. सरकारच्या विरोधात, ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली जात होती. काही भाजपच्या नेत्यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी सुरू होती. पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. हे कार्यकर्ते मुश्रीफांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून होते आणि काही कार्यकर्त्यांनी तर आक्रमक होत पोलिसांचं जे बॅरिकेडिंग आहे ते ओलांडून निवासस्थानी शिरण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांना वेळीच आवरलं. आता त्यांना परत बाहेर पाठवलं जातंय. त्याचीच ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. एक्सक्लुझिव्ह ही दृश्य न्यूज 18 लोकमतवर. मुश्रीफ यांचे हे कार्यकर्ते अजूनही घोषणाबाजी करत असल्याचं दिसतंय. ईडीचे अंदाजे 20 कर्मचारी आणि अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज सकाळीच दाखल झालेले होते. छापेमारीला सुरुवात झालेली होती. एक कोंडव्याला आहे, एक एमनारा पार्क, एक गणेश खिंड आणि एक इथं, अशा 4 ठिकाणी हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित जे नातेवाईक असतील किंवा त्यांच्या मालमत्ता असतील की त्यांचे ऑफिसेस, त्यांचे फ्लॅट किंवा त्यांचे भागीदार, व्यावसायिक भागीदार, असे चहूबाजूने हसन मुश्रीफ यांची फक्त कोल्हापुरात नाही तर पुण्यातही त्यांच्या संबंधित मालमत्तेवर छापेमारी सुरू झालेली. आता आपण तेच दृश्यांमध्ये पाहू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत पुंदे, न्यूज 18. ही सगळी ईडीची छापेमारी सुरू असताना हसन मुश्रीफ हे मुंबईमध्ये असल्याचं समजतंय. त्यांची या संदर्भातली नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे देखील महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी बोलताना विरोधकांवर सूडबुद्धीनं कारवाई होत असल्याचं म्हटलंय. आम्ही सगळे मुश्रीफ यांच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलेली आहे. मात्र आपण ही कागलमधली सध्याची दृश्य पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत. मुश्रीफांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक हे मोठ्या संख्येनं इथं उपस्थित झालेले होते, जमा झालेले होते. अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका ते मांडताना दिसले. जोरदार घोषणाबाजी सातत्यानं सुरू होती. अजूनही ही घोषणाबाजी सुरूच आहे. आक्रमक कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी देखील शिरण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना वेळीच आवरलं. आता त्यांना परत पाठवलं जातंय. अजूनही मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याचं आपण पाहतो. मुश्रीफ यांच्या घरी ईडीचे पुन्हा एकदा छापे पडलेले आहेत. सकाळी 6:30 वाजल्यापासून ईडीची ही छापेमारी सुरू आहे. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाची अपडेट देत आहेत. ज्ञानेश्वर, जोरदार घोषणाबाजी अजूनही सुरू आहे कार्यकर्त्यांची. ज्ञानेश्वर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? ज्ञानेश्वर यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही कदाचित, कारण जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांची या ठिकाणी सुरू असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. या ठिकाणी पाहायला गेलं तर मुश्रीफांचे समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणात हे सगळे समर्थक आता आपल्याला या ठिकाणी आपण पाहतो आहोत हे दृश्य. पोलिसांचं जे बॅरिकेडिंग केलेलं होतं ते बॅरिकेडिंग ओलांडून काही आक्रमक कार्यकर्ते
मुश्रीफ यांच्या निवासस्थानी शिरण्याचा प्रयत्न करत असतानाची ही दृश्य आहेत. पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हे कार्यकर्ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी थेट हे बॅरिकेडिंग ओलांडत निवासस्थानी शिरण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले. ज्ञानेश्वर, अजूनही जोरदार घोषणाबाजी सुरू आहे कार्यकर्त्यांकडनं. या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत ते सध्या गैबी चौकामध्ये दाखल झाले. तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की हे सगळे कार्यकर्ते आहेत ते गैबी चौकातून मुश्रीफ यांच्या घराकडे आहे ते गेले होते. या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, कारण आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे त्याच ठिकाणी ह्या सगळ्या कार्यकर्ते तिथे पोहोचले होते, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी मध्यस्थी केली आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पुन्हा परत जाण्याचंही ते सांगितलेलं आहे आणि कार्यकर्ते आता काही वेळातच आपली या ठिकाणी भूमिका मांडणार आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर हबीब मुश्रीफ जे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव होते, त्यांनी या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळ्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि त्यानंतर हे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. जे छापेमारी सुरू आहे त्याला आम्ही सहकार्य करत असल्याचं भूमिका आहे ती या कार्यकर्त्यांनी मांडली आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते त्यांच्या समोर मांडल्यानंतर कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलं तर दाखल झालेले आहेत आणि या प्रमुख काही कार्यकर्ते या ठिकाणी आपले मनोगत आहेत ते व्यक्त करणार आहेत आणि त्यानंतर आहे ते ही सगळे समर्थक पुढची भूमिका आहे ते व्यक्त करणार आहेत. एकूणच पाहिलं गेलं तर या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आहे ते कार्यकर्ते जमा झालेले आहेत, मुश्रीफांचे समर्थक जमा झालेले आहेत आणि ते आक्रमक झालेले आहेत. या छापेमारीचा ते विरोध या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि एकूणच जी भूमिका आहे ती आता प्रमुख नेते या ठिकाणी मांडणार आहेत आणि त्यानंतर या संदर्भातली पुढची भूमिका आहे ती हे सगळे कार्यकर्ते घेणार आहेत आणि ही आता काय भूमिका घेत आहेत ते सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार आहे. मात्र मोठा जमाव आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि हा सगळा जमाव या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ती आता एक भूमिका आहे ती घेणार आहेत आणि या भूमिकेच्या माध्यमातून ती काय आता पुढची भूमिका घेत आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे. आपण पाहतो सध्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा ठिय्या दिलेला आहे आणि घोषणाबाजी तर अजून सुरूच आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं दाखल झाल्याचं आपण पाहतो. कागलमधली ही दृश्य आहेत. हसन मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडनं सध्या सुरू आहे. कागलमधली ही थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर सध्या पाहतो. ज्ञानेश्वर, कार्यकर्त्यांची नेमकी आता काय प्रतिक्रिया आहे? आपल्यासोबत युवराज पाटील आहेत, जे हसन मुश्रीफ यांचे समर्थक आहेत, नेते आहेत. काय सांगाल, जी कारवाई झालेली आहे मुश्रीफांच्या घरावरती ईडीचे छापे सुरू आहेत त्याकडे कशा पद्धतीने बघताय? जी कारवाई केली आहे ही चुकीच्या पद्धतीने केली आहे. भाजप सरकार मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचं काम करत आहे. वस्तू मुश्रीफ साहेब हे लोकनेते, कागल तालुका कोल्हापूर जिल्ह्याचे लोकनेते आहेत, परंतु एकदा सोडून 2 वेळा त्यांच्यावर मागच्या वेळेला त्यांनी धाड टाकली, आताही धाड टाकली आणि हे एकदम चुकीच्या पद्धतीनं जे राजकारणात वाढत आहेत. पण आता कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत, त्यांना तुम्ही काय आव्हान? कारण छापामारी जिथं सुरू होती तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते आता शांत करण्याचं काम आम्ही करणार आहे. आता ईडीची चौकशी काय असेल ते त्यांना सहकार्य करणार आहे आम्ही आणि कागल जे आता बंद केले आणि ह्याही लोकांना शांततेनं घरी जायला सांगणार आहे आणि कागल जे बंद केले ते परत पुन्हा चालू करावं असं आम्ही आवाहन करणार आहे. कागल गडिंगला त्यांनी मुरगुड बंदची हाक दिलेली आहे, त्या संदर्भात काय बोलू? हे सगळ्यांना आम्ही कळवणार आहे की तुम्ही आता बंद करू नका, पूर्ण सगळी शहरं चालू ठेवा असं सांगणार. मुरगुडलाही कळणार आहे, गडिंगलाही करणार आहे, कागल आता आम्ही स्वतः सगळ्यांनी सांगणार आहे. यायचं आता सगळी तुम्ही जमलेलं आहे, काय पुढची भूमिका तुम्ही घेणार आहे काय संदर्भात? हे पुढची भूमिका घेणार नाही, आम्ही शांततेने सगळ्यांना आव्हान करणार आहे की तुम्ही आता सगळ्यांनी परत घरी जायचं आणि काय कायदेशीर असेल तर बंद मागे घेण्याचं आव्हान असणार आहे. बंद मागे घेण्याचं आव्हान आम्ही आता करणार आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर बंद मागे घेण्याचं आव्हान आहे ते हे नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. युवराज पाटील यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आव्हान आहे ते केलेलं आहे आणि जे जे व्यवहार बंद होते ते पुन्हा एकदा पूर्ववत सुरू करावं आणि या छापेमारीला सहकार्य करावं अशा पद्धतीची भूमिका आहे ते या ठिकाणी वरिष्ठ नेते मांडताना पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर, पण नेत्यांनी आवाहन करून सुद्धा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आणि आक्रमकपणा कायमच दिसतोय. भैया
आपण पाहतो घोषणाबाजी कार्यकर्त्यांची अजूनही सुरूच आहे। दुसरीकडे मुश्रीफ समर्थक जे नेते आहेत ते देखील भूमिका मांडताना दिसत आहेत। कार्यकर्त्यांना आम्ही शांत राहण्याचं सांगणार आहोत आणि जो बंद पुकारण्यात आलेला होता या सगळ्या कारवाईच्या विरोधात तो बंद देखील मागे घेण्याचं आवाहन करणार आहोत असं देखील या नेत्यांनी सांगितलेलं आहे। हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके कोणते आरोप आहेत ते आपण पाहूया। गडहिंग्लज इथल्या अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना अवसायनात साखर कारखान्याची जावई मतीन मंगोल यांच्या ब्रिस्क इंडिया कंपनीला विक्री करण्यात आलेली होती। या ब्रिस्क इंडिया कंपनीमध्ये कोलकात्यातील बंद कंपन्यांच्या नावे बोगस खाती ही तयार करण्यात आल्याचा आरोप झाला होता। बोगस खात्यांमध्ये पैसे टाकून या ब्रिस्क इंडियामध्ये ते वळते करण्यात आलेले होते असा देखील आरोप आहे। कारखान्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेनं योग्य लिलाव न केल्याचा देखील आरोप करण्यात आलेला होता। मुश्रीफ आणि त्यांच्या जावयांनी मिळून 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलेला होता। हसन मुश्रीफ हे काही पहिले नेते नाहीयेत महाविकास आघाडीतले की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत। याआधी देखील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले होते। हसन मुश्रीफ यांचे जे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत ते आक्रमकच आहेत। अजून पण आपण बघितलं जोरदार घोषणाबाजी दिली जात होती, ठिय्या मांडलेला होता। काही कार्यकर्त्यांनी आक्रमक होत मुश्रीफ यांच्या निवासस्थानी देखील शिरण्याचा प्रयत्न केलेला होता। मुश्रीफ यांच्या कागलमधल्या निवासस्थानावर पुण्यातल्या निवासस्थानावर धाड पडलेली आहे, छापेमारी ईडीकडनं सुरू आहे। मुश्रीफ सध्या मुंबईमध्ये असल्याची माहिती मिळतेय। हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित जे नातेवाईक असतील किंवा त्यांच्या मालमत्ता असतील की त्यांचे ऑफिसेस, त्यांचे फ्लॅट किंवा त्यांचे भागीदार, व्यावसायिक भागीदार असे चहूबाजूने हसन मुश्रीफ यांची फक्त कोल्हापुरात नाही तर पुण्यातही त्यांच्या संबंधित मालमत्तेवर छापेमारी सुरू झालेली आता आपण तेच दृश्यांमध्ये पाहू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुण्यातल्या काही ठिकाणी देखील ही छापेमारी ईडीकडून करण्यात आलेली आहे। मुश्रीफ यांचे जे भागीदार आहेत चंद्रकांत गायकवाड यांच्याशी संबंधित 2 ठिकाणी देखील छापेमारी झाल्याचं समोर येत आहे। याबद्दलची अधिकृत माहिती जी आहे ती ईडीकडून अजून देण्यात आलेली नाही, मात्र छापेमारी झाल्याचं बोललं जात आहे। ईडीच्या रडारवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ असल्याचं दिसतंय। मुश्रीफ हे कागलच्या त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नाहीयेत, ते सध्या मुंबईमध्ये असल्याचं समजतंय। त्यांची या संदर्भातली नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कागलमधले मुश्रीफांचे जे कार्यकर्ते आहेत, जे समर्थक आहेत ते आता अतिशय आक्रमक झाल्याचं दिसतंय। याआधी सुद्धा हसन मुश्रीफ हे तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले होते। 2019 मध्ये देखील कागलमधल्या त्यांच्या घरावर आणि साखर कारखान्यावर ईडीनं छापेमारी केलेली होती आणि याच दरम्यान पुण्यातल्या घराची देखील ईडीनं झडती घेतलेली होती। मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातल्या घरावर देखील आयकर विभागानं धाड टाकली होती। आज सकाळपासून माझ्या घरावर, माझ्या नातेवाईकांच्या घरावर, त्यानंतर माझ्या मुलीच्या घरावर ईडी यांनी छापे घातल्याचे समजते। मी काही कामाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळं फक्त दूरध्वनीवरून हे मला बातमी समजलेली आहे आणि कारखाना, निवासस्थान, सगळी नातेवाईकांची घरं ही तपासण्याचं काम सुरू आहे। सर्व माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती अशी आहे की त्यांनी शांतता ठेवावी
आत्ताच मी प्रसार माध्यमामध्ये कागल आणि कागल तालुका बंद ठेवण्याची जी घोषणा केली आहे ती कृपया मागं घ्यावी. त्या सरकारी अधिकाऱ्यांना आपण संपूर्णपणानं सहकार्य करावं एवढी विनंती करतो. कुठलाही दंगा धोपा किंवा कायदा सुव्यवस्था अडचण असं कृत्रिम कृत्य माझ्यासाठी आपण करू नये अशी माझी विनंती आहे. यापूर्वीसुद्धा 2 वर्षापूर्वी अशा प्रकारचे छापे पडलेले होते. सगळी माहिती केंद्रीय यंत्रणांनी घेतलेली होती. पुन्हा कशासाठी हा छापा घालण्यात आलेला आहे याची काही मला माहिती नाही. वास्तविक 30-35 वर्षाचं माझं सार्वजनिक जीवन हे सगळ्या लोकांच्या समोर आहे आणि त्यामुळं 1.5-2 वर्षामध्ये सुद्धा जी कारवाई झाली त्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं. पुन्हा कुठल्या हेतूनं हा छापा घालण्यात आला हेही समजत नाही. मी सगळी कल्पना घेतल्यानंतर प्रसार माध्यमासमोर खुलासा करीनच, परंतु तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी शांततेचं मी आवाहन करतो. 4 दिवसापूर्वी कागल तालुक्याचे एक भारतीय जनता पक्षाचे नेते यांनी दिल्लीमध्ये अनेक वेळा चक्रा मारून माझ्यावर कारवाई करावी असे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवलेले होते. त्यांचे कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना अतिशय जबाबदारीने मी सांगतो की त्यांनी सांगितलं होतं की 4 दिवसात मुश्रीफांच्यावर ईडीची कारवाई होणार आहे. अशा पद्धतीनं नाउमेद करण्याचं काम हे जे चाललेलं आहे ते अतिशय गलिच्छ राजकारण आहे. कारण जर आपल्याला राजकारणामध्ये अशा पद्धतीने जर कारवाया होणार असतील तर याचा सर्वत्र निषेधच झाला पाहिजे. पहिल्यांदा नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई होणार आहे. आता किरीट सोमय्यामध्ये की असलम शेख म्हणजे विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करायचे ठरवले का काय अशी शंका मला यामधून निर्माण होते आणि म्हणून मी याबद्दल स्वतःच आमच्या हसन मुश्रीफांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. गलिच्छ राजकारण एक प्रकारचं सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. या आधी देखील छापेमारी झाली, त्याही वेळेला यंत्रणांना सहकार्य केलं होतं, मात्र काही निष्पन्न झालं नाही. आता पुन्हा ही छापेमारी कशासाठी असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपली बारीक नजर असणारच आहे. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार. गावात दहशत करण्यासाठी स्थानिक गावगुंडांनी हवेमध्ये गोळीबार केला. यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या सगळ्या गोळीबाराचा प्रकार इथल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिजान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होतीये. या आधीच्या सुनावणी दरम्यान शिजानच्या वकिलांनी आपली कोर्टासमोर मांडली, ज्यामध्ये शिजान तुनिशाचे इंस्टाग्राम पोस्ट, त्यांचे संबंध, तुनिशा आणि आईचे असलेले नाराजीचे संबंध तसंच वालीव पोलिसांनी कलम 306 हे चुकीचं कलम शिजानवर लावण्याचा युक्तिवाद केला. तर आज तुनिशाचे वकील आपली बाजू कोर्टात मांडणार आहेत. बुलढाण्यातल्या आंबेटाकळी इथं अंगणवाडी सेविकांनी पारसबाग तयार केलेली आहे. पारसबागेतल्या फळभाज्या आणि पालेभाज्यांपासून तयार केलेला सकस आहार शाळेतल्या मुलांना दिला जातो. या उपक्रमाचं सगळीकडेच कौतुक होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा जोर आता आणखी वाढलाय. त्यामुळे मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातल्या तापमानात घसरण झालेली आहे. मुंबईत किमान तापमानात घट झाली आहे. सांताक्रूज इथं किमान तापमान 17 अंशांवर पोहोचलेलं आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरातील उघडी मॅनहोल्स आणि रस्त्यावरचे खड्डे या संदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. वारंवार निर्देश देऊन देखील पालिका प्रशासनाकडनं याबाबत होणाऱ्या हलगर्जीपणाबाबत हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं 12वे इथं प्लास्टिकपासून इंधन निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. 6 महिन्यात 96 टन प्लास्टिकपासून 3300 लिटर इंधनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातल्या टॉप 18 न्यूज पाहूया. बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी. 75,000 नोकर भरतीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती गठीत करतेय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झालेली आहे. येत्या 2 दिवसात यावर निर्णय होणार आहे. एवढी मोठी नोकर भरती राबवण्यासाठी अडथळे कसे दूर करावेत याबाबत ही समिती काम करेल.
महानगरपालिकेतल्या स्वीकृत सदस्यांच्या बाबतीत राज्य सरकारच्या वतीनं महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. मंत्रिमंडळ बैठकीत पालिकेतल्या स्वीकृत सदस्य संख्येच्या बाबतीत निर्णय झाला असून पालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या 10 पर्यंत असू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंची मुंबईतल्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये जात भेट घेतली. यावेळेला त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर पहिला अधिकार मुंबईकरांचा असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नाही किंवा मग आदित्य ठाकरेंच्या सेनेचा नाही असा टोला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावलाय. रेसकोर्स कुठे शिफ्ट करायचा आहे ते पालिकेनं प्रस्ताव द्यावा, त्यानंतर आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ असंही शेलार यांनी म्हटलंय. धनुष्यबाणावर निवडणूक आयोगामध्ये फैसला झाला नाही. धनुष्यबाणाबाबत पुढची सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे. उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद हे बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडनं करण्यात आलाय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. यावेळेला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदावरच आक्षेप घेतलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कृषी प्रदर्शनातनं पवारांनी पैसे मागितल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा अजित पवारांनी बावनकुळेंना दिलाय. तसंच शरद पवारांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचं सुद्धा अजित पवारांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रात चालू देणार नाही अशा शब्दात चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदला इशारा दिलाय. उर्फीबद्दल अमृता फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य माध्यमांनी मोडतोड करून दाखवत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊतांनी सकाळी झोपून उठल्यावर टोमणे मारणं बंद करावं आणि जेलमधनं शिकून आलेली भाषा वापरणं बंद करावं असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला. महाराष्ट्राची जनता या टोमण्यांना कंटाळली असून सत्ताधारी विरोधकांनी जनतेच्या हिताची चर्चा करावी असंही ते म्हणाले.